भूतकाळात जे घडून गेलं ते कितीही जरी विसरायचा प्रयत्न केला ना, तर ते आठवणी, तो त्रास, जे घडून गेलं ते कधीही विसरणार नाही. हमेशा म्हणते की तो जो वाईट दिवस होते, तो जो वाईट काळ होता तो विसरून जावं. पण खरंच का काय माहिती ते मनामधनं निघत नाही बघा. आणि कितीही जरी प्रयत्न केले तर ते रोज ते आठवणी आणि रोज तो सगळं जे मागं आयुष्यात त्रास घेतलेला, दिलेला, तो सगळा रोज आठवतो बघा. पण असो, आता ह्या गोष्टी सहन करत करतच मी आत्तापर्यंत जगले, मुलं लहानचे मोठे केले. पण आता इथून पुढं पण तो प्रवास कंटिन्यूच करावा लागणार आहे. कारण की सगळ्या गोष्टी नीट होऊ शकतात, पण त्या आठवणी आणि जे मागं भविष्यात घडून गेलं ते कधीही मिटू शकत नाही बघा. तर आज आहे ना पार्सल आलं होतं, भावाच्या मुलीचा बड्डे होता. मी तिला आहे ना ऑनलाईन छानपैकी फ्रॉक मागवला. पण ज्या दिवशी तिचा बड्डे होता का त्या दिवशी तो फ्रॉक न येता, सॉरी ड्रेस न येता, तो 2-3 दिवसांनी आला. पण ठीक आहे, ती इथं नव्हती पण बड्डे करायला. आणि आम्ही इथं जरा व्हिडिओ शूटिंगची ॲक्टिंग करत होतो, पण आम्हाला काही एवढी जमली नाही बघा. तर इथे बघू शकता तुम्ही, असा ड्रेस आहे. 3 का 4 वर्षाची आहे बघा भावाची मुलगी. याच्या आधी तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितले असेल माझ्यासोबत. चिऊ आहे तिचं नाव. ती तिला पॅन्ट आणि टॉप असा मागवला होता. अजून तर एकदाही घालून बघितला नाही बघा. आता येईल ती, तर मी घालून नक्कीच दाखवेल तुम्हाला. इथं काय केलं ना, सकाळी सगळे काम आवरून घेतले आणि गव्हाचा राडा चालू आहे बघा. कित्येक तर दिवस झालं गहू निवडून ठेवून देऊ म्हटलं एकदाचे, कारण की नंतर कामाला लागल्यावर आहे ना अजिबातच वेळ भेटणार नाही. पोरांना तर असं आहे ना, कोणाची तरी गाडी एकदा भेटली पाहिजे, म्हणलं पाहिजे घ्या धर जाय, गाडी घेऊन जाय आणि दूध आण किंवा प्यायच्या पाण्यात जार आण, बास निमित्तच लागतं बघा. तसं इथं दूध घ्यायला चालला आहे गाडी घेऊन. तर त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली. बरेचसे कामं होते ते बाहेरचे, ते सगळे आवरून घेतले. इथं माझा देव्हारा तुम्ही बघू शकता. जसं श्रीयंत्र मी देव्हाऱ्यामध्ये स्थापना केलेली आहे, देवांपाशी ठेवलं आहे ना, वेगळंच वाटतंय मला देवांचं सगळं, म्हणजे छान वाटतंय. तर हे बघा माझी सिंगल रूम आणि एवढा पसारा. तर आहे ना, मागच्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की मी एक नाईट क्रीम बनवणार आहे. तर आज तिला मुहूर्त लागला बघा. इथं नाईट क्रीम बनवली इथं घरच्या घरी, हो बाकी काही नाही आहे. जेल घेतलं, त्यानंतर ज्या आपल्या विटॅमिन सीच्या गोळ्या असत्या का त्या घेतल्या, त्यानंतर बदामचं तेल टाकलं. बस हे 3 वस्तू टाकायच्या आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं बघा. तुमच्याकडे जर ॲलोवेरा आपलं हे कोरफडचं जर झाड असेल ना, त्याची ॲलोवेरा जेल घ्या. ते आयुर्वेदिक खूप छान असतं बघा. हेही घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही. आता इथे विटॅमिन सीच्या गोळ्या छान म्हणजे जास्त टाकते मी, असं बोलायचं होतं. इथं साईड मी ती प्रोसेस करत बसलो होतं, बघू शकता. इथं बघा तुम्ही किती छान नाईट क्रीम झालेली. अहो बाहेर बी किती महाग भेटते अहो, आणि काय करता ते लावून वापस चेहरा जशाला तसा होणार आहे. हे एक मनाला काहीतरी समाधानी म्हणून आणि छान फरक पडतो हां. तुम्ही डेली यूज करून बघा. याची प्रोसेस आहे ना पूर्ण आहे, पण मी ती करत नाही. याची प्रोसेस अशी आहे की पहिले ही क्रीम लावावी लागते, मग त्याच्यावर आहे ना बटाटा असतो ना तो खिसून त्याचा जो रस असतो का तो एक कॉटनच्या पॅडमध्ये भिजवून तो जिथं जिथं डाग आहे का तिथे ते ठेवावा लागतो बघा. पण एवढी प्रोसेस मी काही करत नाही. मग मी तर आता काय केलं ना, आज मस्तपैकी क्रीम लावायला घेतली. आणि हा आविष्कार बहिणीने केलेला आहे, मी नाही केलेला आहे. तिचं बघूनच आम्ही पण करतोय. काहीतरी संध्याकाळी चेहऱ्याला लावून झोपायचं म्हणून ठीक आहे म्हटलं, छान आहे. ॲलोवेरा आहे, त्यानंतर विटॅमिन सीच्या गोळ्या आहे, बदामाचं तेल पण चेहऱ्यासाठी चांगलंच असतं. जेवढे मी त्याच्यामध्ये वस्तू टाकल्या आहेत का त्या चेहऱ्यासाठी छानच आहेत. तर इथं मी छानपैकी मसाज करून घेतली, बघू शकता तुम्ही. गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा. बाय.